मुंबईकरांच्या समस्यांचे मेसेज ऑल डिलीट झालेले आहेत। आयुक्त अश्विनी भिडे यांनी मेसेज डिलीट केलेत। विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकरांनी गंभीर आरोप केलेले आहेत। वर्क ऑर्डर बाबत खोटं कोण बोललं असा सवाल देखील पेडणेकर यांनी उपस्थित केलेला आहे। महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकरांनी हे गंभीर आरोप केलेले आहेत। आणि याच संदर्भात किशोरी पेडणेकर यांच्या सोबत बातचीत केलेली आहे आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांनी। मुंबईमध्ये मुसळधार पावसात सुद्धा मृत्यूचे सापळे हे आता उघडेच आहेत। अर्थातच मॅनहोल्स ही खुलीच आहेत। झी 24 तास आज रियालिटी चेक करते मुंबईच्या रस्त्यांवरती। किशोरीताई पेडणेकर सध्या आपल्या सोबत आहेत, बीएमसीच्या विरोधी पक्षनेत्या आहेत। किशोरीताई, खरं तर तुम्ही आता विरोधी पक्षनेते आहात, यापूर्वी महापौर राहिलेले आहात। मॅनहोलची झाकणं उघडी असणं किंवा त्याच्या भोवती कुठलंही सुरक्षित कड नसणं ही किती गंभीर बाब आहे हे वेगळ्याने स्पष्ट करण्याची आता गरज नाही, कारण अनेक अपघात आपण बघत आलेलो आहोत। आज झी 24 तास रियालिटी चेक करते मुंबईच्या रस्त्यांवर फिरून आम्हाला दिसतायत की असुरक्षितपणे मॅनहोलची झाकणं आज देखील खुलीच आहेत। मी आपल्या माध्यमातून झी 24 तासचे मनापासून आभार मानते की मुंबईकरांसाठी तुमच्यासोबत आणि इतर चॅनलवाले सगळेच आपापल्या परीने हे करतायत। तुम्ही आज पाहिलं असेल, मी माझ्या स्वतःच्या वॉर्डमध्ये पण संपूर्ण ह्याची आज रियालिटी विचारली आहे। 2 दिवस शनिवार आणि रविवार याच्यामध्ये जिथे जिथे जाळ्या नाहीत त्याची यादी बनवणं आमचंही काम चालू झालं आहे। आणि तुम्ही आत्ताच असं म्हणालात की तुम्ही रियालिटी चेक करताय, तुम्ही रियालिटी दाखवू नये। ऐकताना जेव्हा मी आत्ता मॅसेज टाकला तो डिलीट केला, जेव्हा आपण म्हणतो ऑल ओव्हर डिलीट, तसा डिलीट मारला। कुठला मेसेज पाठवला? जो झाकण उघडं आहे आणि मॅनहोल म्हणजे झाकण उभं केलं आहे, मॅनहोल उघडं आहे, आजूबाजूला बॅरिकेड नाही, कुठला फलक नाही, कुठली व्यक्ती नाही, तर याच्यातनं प्रशासन धडे घेणार आहे की नाही? म्हणजे विरोधी पक्षनेत्यांनी मुंबईकरांच्या समस्या दाखवणारे व्हिडिओ जेव्हा आयुक्त अश्विनी भिडेंना पाठवले त्यांनी ते डिलीट केले असं तुमचं म्हणणं आहे? ऑल ओव्हर डिलीट दिसतच नाही तो व्हिडिओ। याचा अर्थ तुम्ही जर डिलीट करणार असाल त्याच्यावर आम्हाला उलट रिप्लाय द्या की ठीक आहे म्हणून, आम्ही तुम्हाला पाठवत राहू ना, तुम्ही प्रशासनाला दाखवा। कारण हे कुठलाही रिप्लाय तुम्हाला दिला नाही आयुक्तांनी तुमच्या मेसेजवर? एरवी देत होते, पण आता हे इन्सिडेंट घडल्यापासून बंद आहे। माझ्याकडचा जो होता तोच एक मी पाठवला, आता तो मला दिसतच नाही। बघा ना, हा कालचा आहे आणि मी आज पाठवला होता, हा काय एक पण नाही। याचा अर्थ डिलीट मारलाय माझा व्हिडिओ आणि तो एकमेव होता। आता मला परत चॅनलशी बोलून मागाय, असे जर डिलीट होणार असतील ऑल हे, तर मला वाटतं हे रॉंग आहे ना, मला त्याच्यावर रिप्लाय द्यायला पाहिजे। तर मॅडम यस कुठे आहे, काय आहे, ठीक आहे वगैरे, असं काहीतरी कम्युनिकेशन व्हायला पाहिजे। काल महापौरांना त्यांनी जी माहिती दिली आणि त्या अगदी परत म्हणीन मोठ्या आवेशात मी माहिती घेते, मी माहिती देते, ती जी माहिती देते ती प्रशासनाने दिली। एक तर प्रशासन खोटं बोलताय किंवा महापौर खोटं बोलताय। काल त्यांनी असं सांगितलेलं आणि मी जेव्हा स्थळ पाहणीला गेली, महापौर गेले, तेव्हा कॉन्ट्रॅक्टर पण जागेवर होता आणि महानगरपालिकेचे अधिकारी पण होते। नक्की खरं कोण बोलताय? तुम्हाला काय सांगितलं? तिथे वर्क ऑर्डर होती, जाळी बसवण्याचं काम सांगितलं? वर्क ऑर्डर मागितलीच नाही, उगाच आम्ही खोटं नाही बोलणार। आम्ही तिथे प्रशासनाचे अधिकारी भेटले, त्यांच्याशी बोलत होतो आणि कॉन्ट्रॅक्टर बाजूला उभा होता। एक कॉन्ट्रॅक्टर पळून गेला, पण त्याची जी कामं करणारी माणसं होती ती तिथे मध्ये मध्ये बोलत पण होती। बघा व्हिडिओत की हमने खोला, हम थोडा का तो तब तक गिरा। म्हणजे ह्याचा अर्थ एक तर प्रशासन खोटं बोलतंय किंवा महापौर खोटं बोलताय। कुठलेही आदेश तशा पद्धतीचे दिलेले नसताना अधिकारी काय करतो ते आणि तो कॉन्ट्रॅक्टर काय करतो, हा तुमचाच भाग आहे ना। पहिली आधी संशयाची सुई फिरवली, जेव्हा लक्षात आलं की अधिकारी आणि तिथे आहेत, त्यांनी उघडलं, त्यांनी कबुली दिली की आम्ही जाळ्या बसवण्याचं काम कराय। नक्की खरं कोण बोलतंय?